काय आहे की नटणं हे ते वेगळं असतं. तोंडाला काय पावडर लावायचं, ओठाला लाली लावायचं, असा शृंगार त्या मुलीने केला होता. या नारायण ब्रह्माला पाहिल्यानंतर अतिशय त्याला वाईट देखील वाटलं. तो मनात त्या मनात अतिशय काय खरील अशा दुःखी देखील झाला. म्हणजे माझ्या कर्मामध्ये नशिबामध्ये मला हे आज काय पाहावं लागतंय. ग्रह दादाच्या बाल गजरत वाजा छकट थोला नानावत अलंकार तिने सुंदर शोभडी नाना वस्त्र अलंकार तिने सुंदर शोभली. आता ही बाई मोठी होती, धर्माला होती. वारांगणा जरी असली पूर्वी बाय ह्या ज्या वारांगणा जरी होत्या त्यांच्याकडे ते काय आहे की भरपूर अशा प्रकारचे काही श्रीमंत असतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये कवळी मध्ये म्हणतात घेऊन गावद्वारी आहे व जाई. कारण काय आहे अनेक ग्रंथामध्ये असं वर्णन सुद्धा आलं. आपल्या शिवलीला अमृतामध्ये सुद्धा त्या ऋषीचं वर्णन किती फार तिच्याकडे एक कोंबड काही माकड होतं, कुक्कुट आणि मरकट असं होतं. पण ती फार पैसे होते अशा प्रकारचे ते तिचं वर्णन केलं. अशा या रेषा फार काय पैशाच्या सुद्धा असतातच. कालिदासाच्या चरित्रामध्ये श्रीलंकेला गेले कालिदास महाराज, तिथल्या राजाने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होतं आणि एकादशीच्या घरी ते मुक्कामाला राहिले. आणि मग ते राजा फार कलाकारांचा आदर करणारा होता. त्यानं ते एक बक्षीस म्हणजे प्रतियोगिता त्यानं त्या ठिकाणी ठेवली होती. जो चांगल्यात चांगली कविता लिहिल त्याला बक्षीस होता. आणि 3 तुकडे त्यानं त्या कवितेचे लिहिले होते, फक्त एकच वर्ड लिहायचे होते. आणि नेमकं कालिदास महाराज त्या दिवशीच्या घरी मुक्कामाला राहिले. कारण त्यांना राजाला जायचं होतं, भेटीला पण अंधारच झाला होता, रात्र झाले होते. आणि मग त्या दिवशी त्यानं सांगितलं असतं की म्हणजे काय नाही सकाळी जाऊन मलाही राजवाड्यातून जायचंय. आणि मग त्याने सांगितलं म्हणजे तुमचं काय काम आहे, म्हणजे अशी अशी कविता आहे, म्हणजे तुम्ही हे आपला परिचय सांगितलं मी मोठा कवी आहे म्हणून. आणि मग ते म्हणले ते गोळल्या आणि लिहिले ते लिहिल्यानंतर मग ते वेशन त्यांना मारून होता. म्हणले कशामुळं तर हे उद्या राजा सांगते मी लिहिली होती, बक्षीस कसं मिळालं याच्यासाठी कालिदासाला त्यांना मारून टाकले. अशा काय आहे ते वेशांच्या कथा ज्या असतात अनेक प्रकारच्या, ह्या वेशीच्या घरी अतिशय काय आहे संपत्ती होती, रथ होते, हत्ती होते, घोडे होते. आणि हे मुलगी त्या ठिकाणी काय आहे की वस्त्र आणि अलंकार हे सर्व परिधान केले होतं. 1 नूर कपडा 1 नूर आदमी असं म्हणते आणि 10 नूर कपडा म्हणते. कपडे जर चांगले अंगावर घातले ना तर माणूस उठून देतो, शोभायमान देतो. आणि सभेमध्ये कुठं जायचं आपले 4 माणसं तर माणसाने चांगले कपडे घातले जावे, म्हणजे तो सगळ्यात काय आहे सभेमध्ये त्या माणसाचं वजन पडत. आणि दागिनेच हे कसं आहे अंगावर जेवढे दागिने त्यानं काय शरीर सुंदर अशा प्रकारचं दिसत असतं. स्त्रियांच्या बाबतीत दागिने आणि कपडे या 2 गोष्टी अशा आहेत ते त्या जास्त सुंदर दिसतात. तिनं चांगले वस्त्र परिधान केले होते, चांगले अलंकार घातले होते, त्यामुळे ती अतिशय पहिली सुंदर होती. पण त्याच्यामुळे तिचं सौंदर्य फळून दिसत. अरे म्हणे ताकातले मनाचे म्हणे हात दिसते तपाचे ज्ञानयाचे पूर्ण ज्ञानयाचे पूर्ण उर्मिते म्हणे धान्य आलाचे. मग त्या तपस्व्याला कोणी पाहिलं तर तिची काय आहे वारंगणीनं पाहिलं. आणि मग तिनं विचार केला की दिसायला आता हे म्हातारे ग्रस्त होते. त्याने विचार केला याच्याकडे पाहिल्यानंतर हे तपस्वी आहेत म्हणजे तप करणारे असं दिसतंय म्हटले. पण या ठिकाणी या जागेवर